भारतातल्या सर्वात लांब अटल सेतूला मुंबईकरांची पसंती मिळते। गेल्या 10 दिवसात 3 लाखाहून अधिक वाहनांनी अटल सेतूवरून प्रवास केला। त्यातून 6 कोटींची टोल वसुली झाली आहे। वरळी ते मरीन ड्राईव्ह या 9 किलोमीटरच्या कोस्टल रोडचं 84% काम पूर्ण झालं। या 4 मार्गावर ताशी 80 ते 100 किलोमीटर वेगानं गाड्या धावतील। या रस्त्यावर बसेसलाही परवानगी दिली जाणार आहे। कोस्टल रोडचा पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये सुरू होईल। लातूरच्या उदगीरमध्ये अनेक वर्षांपासून बंद असलेला दूध भुकटी प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी दूध भुकटी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली। यापूर्वी राष्ट्रीय दूध विकास महामंडळाच्या पथकानं भेट देऊन उदगीर दूध प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक अहवाल दिला। अयोध्येत 6 दिवसात 19 लाख भाविकांनी रामललाचं दर्शन घेतले। प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर 23 जानेवारीपासून अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। त्यानंतर देशभरातून लाखो भाविक अयोध्येत दर्शनासाठी दाखल झालेत। 30 जानेवारीपासून पुण्यातून अयोध्येसाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलं। अयोध्येतील भाविकांची गर्दी पाहता IRCTCनं हा निर्णय घेतला। त्याचबरोबर अयोध्येला जाण्यासाठी ग्रुप बुकिंग करावं लागणार आहे। कमीत कमी 15 प्रवाशांचा ग्रुप आवश्यक असल्याची अट IRCTCनं ठेवली आहे। महाडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला। ट्रकनं कारला धडक दिल्याने 1 जण गंभीर जखमी झाले तर 4 जण किरकोळ जखमी झालेत। या महामार्गाचं काम सुरू असल्यानं रोड डायव्हर्जनमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। पुण्यातल्या खडकवासला धरणाजवळ 500 रस्त्यावर कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला। भरधाव वेगाने येणाऱ्या कारनं बाईकला जोरदार धडक दिली। अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले। मालदीव संसदेत मोठा ड्रामा पाहायला मिळाला। अध्यक्ष मोइजू यांच्या कॅबिनेटला संसदीय मंजुरी आधी विरोधकांना संसदेत जाण्यापासून रोखण्यात आलं। सत्ताधारी सदस्यांनी विरोधकांना संसद प्रवेशद्वारावरच रोखलं, तरीही विरोधक संसदेत शिरलेच। त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। मोइजू हुकुमशाह असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। सिरियाच्या सीमेजवळ जॉईनमध्ये इराण समर्थक मलेशियाकडून ड्रोन हल्ला करण्यात आलाय। या 3 अमेरिकन सैनिक ठार झालेत तर जखमींचा आकडा 25 वर पोहोचलाय। दरम्यान जखमी सैनिकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे।